आजकाल स्टेटस सिम्बॉल बनणे हे प्रत्येकाला मनाची इच्छा असते. प्रत्येकाला असं वाटत असतं, की आपण फेमस व्हावं आणि जगासमोर यावं. पण हे जगासमोर येताना एखादा जो मुलगा आहे, एखादा 23-24 वर्षाचा तरुण ज्यावेळेला कर्नल मेजरपर्यंत मजल मारतो. एखादा 22-23 वर्षाचा तरुण IPSC, UPSC सारखी परीक्षा पास होऊन एखादं एखादं मोठं पद मिळवतो. त्याच वेळेला मग त्याचं स्टेटस सिम्बॉल बनत असतं. या छोट्या-छोट्या टोळ्या बनवून टोळी युद्धामध्ये सामील होणाऱ्या तरुणांबद्दल काय? हे 18 ते 20 वर्षाचे तरुण या एका टोळीचा भाग झालेले असतात आणि मग या टोळीच्या माध्यमातून खंडणी वसूल करणे, हप्ते घेणे, मौज-मजा करणे, पार्ट्या करणे आणि पोलिसांच्या रेकॉर्डवर जर आपलं नाव असेल, तर त्याला एक भूषण म्हणून समजणे. अशा प्रकारे या तरुणांच्या मनामध्ये धारणा होऊन गेलेली असते आणि याच्यातूनच हे टोळी युद्ध या दोन्ही टोळ्यांना लाभत नाही आणि त्याच्यामधून मग जो घात होऊन बसतो, एखाद्या तरुणाला स्टेटस सिम्बॉल जपण्यासाठी संपवलं जातं. अशीच घटना आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे कोल्हापूर या ठिकाणी. आता कोल्हापूर असू दे, पुणे असू दे, मुंबई असू दे किंवा महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले अन्य काही भाग असू देत किंवा महाराष्ट्राबाहेरही अशा प्रकारे टोळ्या आपल्याला बघायला मिळतात आणि या टोळ्यांचं काम काय असतं, की टपरी, छोटी दुकानं, व्यावसायिक कारखाने यांच्याकडून जसा जमेल तसा हप्ता जमा करणे आणि या टोळीची जी आर्थिक स्थिती आहे, ही एका मजबूत स्थितीपर्यंत आणणे. म्हणजे या सगळ्या पोरांकडे 4 पैसे असले पाहिजेत. अशा स्वरूपामध्ये यांची म्हणजे त्यांचे पैसे कमवण्याची स्ट्रॅटेजी असते. कारण दुसरा कुठलाही चांगला मार्ग त्यांच्यापुढे उपलब्ध नसतो. त्याच्यामुळे टोळीच्या माध्यमातून जेवढे पैसे जमा करता येतील, तेवढं जमा करायचे आणि मग आपलं स्टेटस सिम्बॉल तयार करायचं. यासाठी मग आपल्या टोळीतील मुलांचे बर्थडे साजरे करायचे. रात्रीच्या वेळेला मोठ्या-मोठ्याने नाचगाणी लावायचे आणि शांतता भंग करायची. त्याचबरोबर मोठे-मोठे फ्लेक्स बॅनर लावायचे. मग ते भाईचा बर्थडे आहे, मग आपल्या भावाचा बर्थडे आहे, अशा स्वरूपाचे मग बॅनर लावून त्याच्यामध्ये दहशत तयार करायची. हे अशा प्रकारचे उद्योग या टोळ्यांमार्फत चाललेले असतात. आता प्रोटेक्शन मनी ज्याला म्हणतो, हा प्रोटेक्शन मनीसुद्धा फंडिंगच्या माध्यमातून अशा टोळ्यांपर्यंत पोहोचत असतो आणि जेवढा पैसा या टोळ्यांकडे जास्त पोहोचेल, तेवढं त्यांची एनर्जी वाढत असते आणि हे सगळं काम करायला त्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळत असते. याच्या जोडीला आलेलं आहे ते सोशल मीडियाचे वेगवेगळे अकाउंट. आता सोशल मीडियाच्या अकाउंटमुळे त्यांचा जो रीच आहे, हा वाढलेला आहे. असे अनेक तरुण, अनेक टोळी युद्धातले गावगुंड आपण बघितलेले आहेत, की जे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक लोकांसमोर येत असतात आणि या माध्यमातून लोकांसमोर त्यांची दहशत तयार करत असतात. अशा अनेक तरुणांना पोलीस योग्य वेळी योग्य ती समज देतातही, पण त्या समजेकडे, त्यांच्या आई-वडिलांकडे, त्यांच्या कुटुंबाकडे सगळीकडे दुर्लक्ष करून ही मुलं पुन्हा एकदा त्या टोळी युद्धामध्ये ओढली जातात. आता कोल्हापूरमधला सुजल कांबळे हा मुलगा असाच आहे, होतकरू आहे. त्याचे वडील एका खाजगी कंपनीमध्ये काम करतात. त्याची आई गृहिणी आहे आणि त्याच्या वडिलांचं स्वप्न आहे, की आपल्या पोराने पैलवान व्हावं आणि त्याच्यासाठी मग वाटेल ती मेहनत घ्यायला ते वडील तयार आहेत. पण 18 वर्षाच्या अगोदरच हा सुजल कांबळे पोलिसांच्या रेकॉर्डवरती आलेला होता आणि या भागामध्ये एका टोळीमधील सक्रिय झालेला होता आणि या 2 टोळ्या किंवा 3 टोळ्या अशा स्वरूपामध्ये या भागामध्ये कार्यरत असतात आणि सुजल कांबळे याचं देखील एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सोशल अकाउंट होतं आणि त्याच्यामधून मग हे जे टोळी आहेत, या टोळ्या-टोळ्यांमध्ये शाब्दिक युद्ध चालायचं. म्हणजे स्टेटस, WhatsApp स्टेटस मार्फत किंवा या सोशल मीडिया अकाउंट मार्फत अशा प्रकारे एकमेकाला संदेश देणे, ठसन देणे, अशा प्रकारचं काम या टोळ्यांमध्ये चाललेलं आहे. तर सुजल कांबळेने एक दिवशी स्टेटस ठेवलं, की टप्प्यात आल्यावर नाही, तर टप्प्यात आणून मग कार्यक्रम करणार आणि हे स्टेटस त्याचं सिम्बॉल बघून किंवा अशा स्वरूपाचा संदेश बघून समोरची टोळी, विरुद्ध टोळी जी आहे, ही पण भडकलेली आहे. आता कुणाच्या मनात कधी काय येईल सांगू शकत नाही. या विरुद्ध टोळीच्या मनामध्ये एक गोष्ट आलेली आहे, की आता हा आपल्याला अशा प्रकारे ठसन देतोय आणि या टोळ्यांमधली एक गोष्ट असते, की समोरच्या टोळीला काही झालं तरी त्यांच्या लीडरला आणि त्या टोळीला आपल्यापेक्षा मोठं होऊ द्यायचं नाही. हा त्यांचा मुख्य हेतू असतो आणि मग या हेतूसाठी ते काही करायला तयार असतात. तारीख होती 13 जून 2024. या दिवशी हा जो सुजल आहे, हा संभाजीनगरकडे निघालेला होता आणि टिंबर मार्केटच्या आसपास आल्यानंतर त्या ठिकाणी जे म्हसोबा मंदिर आहे, या ठिकाणी आल्यानंतर तो तिथे पाऊस सुरू झालेला होता
आणि हा पाऊस सुरू झालेला असल्यामुळे मग त्याला तिथे थांबणं भाग होतं. त्याच्यासोबत त्याचे 3-4 मित्र होते. त्याच वेळेला त्यांना एक लक्षात आलं की आपल्या मागे 8 ते 10 पोरांची एक टोळी आहे आणि त्यांच्या हातामध्ये तलवारी आहेत, येडके आहेत. आता हे सगळं बघून ही 4-5 पोरं होती. हे आता यांच्या लक्षात आलेलं आहे की आता आपल्यावर हल्ला होऊ शकतो आणि मग तिथून ते पळायला लागलेले आहेत. सुजल कांबळेला बघून म्हणजे सुजल कांबळे आणि त्याचे जे 4-5 मित्र होते, हे आता त्यांच्याकडे हत्यारं नव्हती. त्याच्यामुळे हे मित्र त्याला सोडून वेगवेगळ्या दिशेला पळून गेलेत आणि या संपूर्ण टोळीचं म्हणजे यांच्या विरुद्ध टोळीचा उद्देश हा होता की सुजल सुजल कांबळे याला त्या ठिकाणी मारायचं. आता हा हेतू त्यांच्या लक्षात आल्यामुळे सुजल कांबळे पळायला लागलेला आहे. रस्त्यातून पळतोय आणि त्याच्या मागे हे 7-8 पोरं मागे त्याच्या पळत आहेत. म्हणजे हातामध्ये त्यांच्या तलवारी, येडकी आणि शस्त्र आहेत. पण या त्याच्या आता हा रनिंग करतोय, समोर जातोय आणि ही 7-8 पोरं आहेत. आता ह्याची धाव कमी पडलेली आहे. हा मध्येच खाली पडलाय. पुन्हा उठून धावायला लागलेला आहे. तेवढ्यात त्यांच्यापैकी एका पोराने त्याला गाठलंय आणि त्याच्या अंगावरती तलवारीने वार केलाय. तरी पण त्या ठिकाणाहून हा पळायला लागलेला आहे. 3 वेळा पडल्यानंतर देखील सुजल कांबळे त्याचा जीव वाचवण्यासाठी पळत सुटलाय. परंतु भर रस्त्यावर या 7-8 जणांच्या टोळीने त्याला त्या ठिकाणी गाठलंय आणि गाठल्यानंतर त्याच्यावरती सपासप वार केलेत आणि त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये हा सुजल कांबळे पडलेला आहे आणि त्याच ठिकाणी तो निश्चित देखील पडलेला आहे आणि त्याचा मृत्यू त्या त्या जागेवरती ओढवलेला होता. आता हे सगळं बघून, निश्चित पडलेला बघून मग ही जी मंडळी आहेत, ही जी टोळीतली काही पोरं होती, ते आता इतर गर्दी जमा होईल, पोलीस येतील आणि या भीतीने तिथून त्यांनी पळ काढलाय आणि ते गायब झालेले आहेत. आता ही गोष्ट या सुजल कांबळेच्या घरच्यांना कळलेली आहे. त्याला दवाखान्यात दाखल केलं आहे, पण दवाखान्यामध्ये म्हणजे त्याचा मृत्यू जागेवरतीच झालेला होता. आता मग ही गोष्ट पोलिसांना कळवलेली आहे. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 446/2024 च्या अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतलेला आहे. या टोळीयुद्धातले जे इतर तरुण होते, हे तरुण 18 ते 21 या वयोगटातले सगळे तरुण होते आणि या तरुणांवरती कलम नंबर 302, 307, 143, 147, 148, 149 तसंच भारतीय शस्त्र अधिनियम 5/27 एवढे सगळे गुन्हे त्या तरुणांवरती लागलेले आहेत आणि काही जणांना पोलिसांनी अटक देखील केलेली आहे. त्यातली 2 मुलं फरार होती. आजची तरुणाई या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या मागे एवढी पागल आहे. त्याचबरोबर त्यांना पैसा देखील झटपट हवा आहे आणि प्रसिद्धी देखील हवी आहे. मग पैसा, प्रसिद्धी या गोष्टी झटपट मिळवण्यासाठी अनेक तरुण अशा प्रकारे चुकीच्या मार्गाला लागतात. टोळ्या बनवून मग त्यांची समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारे दहशत तयार करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना ही गोष्ट लक्षात येत नाही की कधी ना कधी याचा जो एंड आहे, हा आपल्या स्वतःच्या जीव जाण्याने होणार आहे. वेळीच ही जर का मुलं सावध झाली, आपल्या आई-वडिलांचा इशारा किंवा त्यांना ज्यावेळेला पोलीस समज देतात, त्यावेळेला जर का त्यांनी या गोष्टी मनावर घेतल्या आणि याच्यातून जर का वेगळ्या पद्धतीने मार्ग काढला, तर त्यांचं जीवन नक्की चांगल्या दिशेने जाऊ शकतं. अशी अनेक उदाहरणं देखील आहेत, की या गुंड प्रवृत्तीच्या माणसांमधून ते परत एकदा चांगल्या मार्गाला लागलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा सुखाचा संसार केलेला आहे. अशी देखील अनेक उदाहरणं आहेत. तर या सगळ्या तरुणांनी वेळीच सावध व्हायला पाहिजे आणि एका चांगल्या मार्गाला लागून आपल्या कुटुंबाकडे, आपल्या समाजाकडे किंवा आपली सामाजिक प्रतिष्ठा कशी वाढवता येईल, आपल्या आई-वडिलांचा मान कसा वाढवता येईल, या सगळ्या गोष्टींकडे या तरुणांनी लक्ष देण्याची गरज आहे. या संपूर्ण घटनेबद्दल आपलं मत काय ते जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या.